आजच्या व्लॉगमध्ये कोकण रेल्वेची भन्नाट सफर, बाप्पाचं दर्शन आणि गणपतीपुळ्याच्या बीचवरची धम्माल. चला तर मग गोव्याहून कोकण रेल्वेचा प्रवास आणि थेट गणपतीपुळ्याची ट्रिप हा अनुभव एकदम भारीच असतो. दुपारी बरोबर 2 वाजता आम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरलो. तिथून एस टी पकडली आणि 3:30च्या सुमारास थेट गणपतीपुळ्यात हजर. इथे पोहोचल्यावर आम्ही पावलं वळवली ती म्हणजे आपल्या बाप्पाच्या दर्शनाकडे. बाहेरूनच मंदिराचा हा सुंदर परिसर आणि इथली शांतता बघून मन एकदम प्रसन्न झालं होतं. मग आज जाऊन घेतलं ते म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं मनमोहक दर्शन. दर्शन झाल्यावर मात्र प्रवासाने पोटात कावळे रडत होते. म्हणून मग हाणली एकदम झणझणीत मिसळ पाव आणि सोबत कोकणचे जान म्हणजे थंडगार कोकम सरबत. मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला हा अथांग समुद्र किनारा आहे. संध्याकाळच्या वेळी किनाऱ्यावर मस्त फेरफटका मारला. इथली गर्दी आणि घोड्यागाडीची स्वारी बघून दिवसभराचा सगळा थकवा गेला. शेवटी मस्त गोड शहाळ्याचं पाणी पिऊन आम्ही आमचा पहिला दिवस इथंच संपवला. पण मित्रांनो, हा तर फक्त ट्रेलर होता. पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत आरेवारे बीच, प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन आणि कोकणाची अस्सल फिश थाळी. तर पुढचा व्लॉग चुकू नका, लगेच फॉलो करा.